नमस्कार. आज आपण बाहीची डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतला आहे. 5x4चा कॅनव्हास पेपर आहे. त्याला मध्यापासून फोल्ड करून घेतलं आहे. चार इंचाची डिझाईन करणार आहे मी. त्यामुळे थोडंसं अर्धा इंच वर व अर्धा इंच खाली सोडून 4 इंचावर खूण करून घेतली आहे. त्याचा मध्य काढला आहे 2 इंच. मध्यापासून 1.25 इंचावर खूण करून घेतली आहे व तिथून सरळ रेष मारली आहे. व अशा प्रकारे आकार देऊन घेणार आहे आपण. हा आकार थोडासा डार्क करून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूला सहज दिसतो. दुसऱ्या बाजूचाही आकार ट्रेस करून घेऊया. दुसरा कॅनव्हास पेपर घेतला आहे, त्याच्यावर हा आकार आखून घेणार आहे दुसऱ्या बाईसाठी. ब्लाऊज पीसाचं कापड घेतले, त्याच्यावर अस्तर ठेवले, मध्य काढून घेतलं आहे. मध्यापासून 2.5 इंच खाली सोडून कॅनव्हास पेपर ठेवून घेतला आहे. टाचणीने सिक्युअर करून घेतला आहे व डिझाईन टिप मारून घेऊया. आकारावर व्यवस्थित टिप मारून घेऊया. टाचणी लावल्यामुळे कापड हलत नाही व पटकन शिवता येतं. अशा प्रकारे कॅनव्हास लावून घेतल्यावर हात शिलाईची गरज लागत नाही व डिझाईनही छान दिसते व आपलं काम लवकर होतं. आता मध्यापासून थोडा कट देऊन डिझाईन कट करून घेते. 1/2 इंच अंतर सोडले. आता साईडला व्यवस्थित कट देऊन घेऊया. आता कापड उलटं करून घेऊया. मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला दिसत असेल. अस्तर आतल्या बाजूला घेऊन अशा प्रकारे उलट केल्यानंतर दाब टिप देऊन घेऊया. खाली अस्तर थोडंसं दुमडून शिवून घेते. बाहीला आधीच फोल्ड करून शिवलेलं होतं.
त्यामुळे मी असं शिवून घेते. वरच्या बाजूलाही टिप मारून घेऊया. राहिलेलं कापड कट करूया. ब्लाऊज पिसाचं कापड घेतलं आहे व ते उलट करून अशा प्रकारे एका बाजूला टिप मारून घेऊया व सरळ करून घेऊया. शिवलेली बाजू मध्यावर आली पाहिजे व मागच्या बाजूला आली पाहिजे. आता एका दोऱ्याने 4 पदरी दोरा घेतला आहे, त्याने मध्याला अशा प्रकारे बो तयार करून घेऊया. हा आपला बो तयार झाला आहे. हा भाईच्या डिझाईनवर मधोमध ठेवायचा आहे. असा व्यवस्थित मधोमध ठेवून टाचण्या लावून घेऊया. टाचणी थोडी अलीकडेच लावून घेतली आहे म्हणजे शिवताना अडचण येणार नाही. आता किनारीला टिप मारून घेऊया. जी आपण दाब टिप दिली होती त्यावरच टिप मारून घेणार आहे. जिथे बो आहे तेवढ्याच ठिकाणी टिप मारून घेतली आहे. ती टिप मारून झाल्यावर संपूर्ण राऊंडला टिप मारून घेते. थोडं पाव इंच सोडून त्या साईडला पूर्ण डिझाईनला टिप मारून घेणार आहे म्हणजे खालचा बो आपला पॅक बसतो. व दिसतानाही छान दिसतं. तुम्ही अशा प्रकारे बाहीची डिझाईन करून ही ट्रेंडिंगमध्ये चाललेली बाहीची डिझाईन आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट बघते. राहिलेलं कापड आपण कट करून घेऊया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.